नमस्कार महाराज, तुम्ही वांग्याचा प्लॉट बघू शकता. बघितला वापस घे, इकडेच घे. आता शेतकरी बघू शकता. आता हा बांधावर आपण उभा आहोत. या बांधाच्या बाजूला हे कोणाचा वावर आहे? माणिक गुप्जे. हा, म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्यांचा वावर आहे. आता मी एक व्हिडिओ बनवला होता की कपाशीमध्ये, सांगणार नाही मी तुम्हाला, आता मी नंतर सांगेन तुम्हाला काय कुठला व्हिडिओ. पाहिला का तो व्हिडिओ? नसेल पाहिला, ठीक आहे. यांनी काही पाहिला नाही, पण शेतकऱ्याचे अनुभव काय आहेत मी उगाच नव्हतं बोंबलत की का मी नाही सांगत, मी नंतर सांगेल सगळं. यांना विचारू आपण. हो, शेतकऱ्याला मांडता येत नाही, पण तो अनुभवात एकदम हुशार असतो, आमच्यापेक्षाही 10 पटीने हुशार असतो. तर दादा इथे काय केलेलं यांनी? फणसलंय ते. बघ रे, दाखवतो. ये इथं, इकडे या. आता हे काय केलेलं आहे? फणसलंय. म्हणजे ते असे 4-5-8 दाते राहतात, त्याच्याने हे केलेलं आहे ही जमीन. दादा हिला नांगरटी का बरं नाही केली? मग कपाशी एवढी खास जमत नाही ना. ऐकलं का राजे? मी बोंबलू सांगत होतो कपाशी खास जमत नाही. काही कार्यकर्ते मला चुकीचं ठरवण्यासाठी नाही आम्ही असं केलंय तसं केलंय, हे वावर यांचं नाही तरी यांना माहीत आहे. दादा मी व्हिडिओ बनवला होता की कपाशी लावत असाल तर नांगरटी करू नका, कारण की कपाशी खालीवर होते. आता तुमचं ही तेच म्हणणं आलं, म्हणून यांनी नांगरटी केलेली नाही. यांना आता पुढे कपाशी लावायची, इथून 2-3 महिने ही जमीन पडेल. दादा पुरं दाखव रे तिकडे राजे. आपलं वांगा पाहून घेतला, आता कोरडे माझी पाहू. आता परत आमच्याकडे घे. तर हे जे आहे नांगरटीमुळे जमत नाही कपाशी, हा अनुभव तुम्हाला कशावरनं आला? नांगरटी केली जमतच नाही ना. म्हणजे काय कारण असतील? खोलगट खालवर जमीन होते ना ती. कारण जरी सांगता येत नसणार ना, पण अनुभव बरोबर आहे. म्हणजे कारण एवढं नाही जमत, पण त्यांना समजतं की काय झालेलं आहे, मागच्या वर्षी काही चुका झालेल्या आहेत, ते सुधारता महाराज. उगाच ते एक आरवनच्या पेपरला एक सायंटिस्टने सांगितलं, हे खरे सायंटिस्ट आहेत राजा. हो, तिथे AC मध्ये बसून गप्पा आणायला काही सोपं वाटतं का? इथे स्वतः प्रयोग घेतलेले आहेत. यांना कधी समजलं असेल माहिती आहे का? पूर्ण एक पीकची नासाडी झाली असेल, म्हणजे एक पीक त्यांना जो लॉस गेला असेल किंवा समजलं असेल की मायला आता नांगरटीने करावं लागणार. याच्यामध्ये काय होतं महाराज, हे फणसला आहेत ना, तर इथून फक्त 6 इंच ही जमीन कोरली जाते. ही जमीन 6 इंच कोरल्यामुळे ही जी कपाशी लावतील आता इथे, आता हे रोटर मारतील याच्यानंतर, बरोबर? हे रोटर मारतील आणि ते ठिबक आथळतील. तर याच्यामध्ये होईल काय, ती जी बी आहे तिचं जे मेन रूट आहे लगेच हार्ड जमिनीमध्ये जाईल. ही माती लगेच हार्ड जमिनीमध्ये गेल्यामुळे ते स्टेबल राहील. नाही तर इथे नांगरटी केली ना, तर हा पाय आमचा एवढा फसेल आणि ती जमीन एकदम भुसभुशीत राहील. ही रोटर मारल्यामुळे काय होईल, नांगरटीवरील फक्त एवढा भाग असा प्लेन होऊन जाईल, पण खाली हे जे दगड आहेत ना, हे दगड जसेच तसे राहतील. नंतर पाणी भेटल्यानंतर ते फुटतील, आणि त्या फुटल्यानंतर ते खाली एकदम मोकळी राहील. त्या मुळांना ताकदच लागत नाही, त्याच्यामुळे झाडं काय होता, वाढत नाही, खालीवर होता. तर सगळं असं आहे महाराज.